रोजगार निर्मिती संदर्भात जे आमच्या डॉलरच्या संस्कृतीबद्दल आमच्या किंवा मनी ऑर्डर संस्कृतीबद्दल आमचे भास्कर जाधव साहेब पण बोलले आणि आम्ही सगळेच लोक कोकणाचे लोकप्रतिनिधी आमचे अर्धे तरुण तरुणी अर्ध्यापेक्षाही जास्त काही मुंबईला शिकायला नोकरीला येतात, पुण्याला जातात, नाशिकला जातात, सिंधुदुर्गाचे असले तर ते गोव्याला जातात. म्हणून रोजगार निर्मिती ही आमच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची अध्यक्ष म्हणून आणि म्हणूनच या बाबतीमध्ये आम्ही गेल्या काही एका वर्षामध्ये एक 3 महत्त्वाचे निर्णय आम्ही या संदर्भात घेतलेला आहे, ज्याच्यामध्ये रोजगार म्हणजे गोवा शिपयार्ड ह्यांच्याबरोबर आम्ही इंडिया मेरीटाईम वीकमध्ये आम्ही त्यांच्यावर MOU साईन केली आणि ते आमच्या उदय सामंत साहेबांच्या सहकार्यामुळे जयगड खाडीमध्ये रत्नागिरीमध्ये तो गोवा शिपयार्डचा प्रकल्प अध्यक्ष मोदी येतो आहे आणि त्याच्यामुळे जवळपास प्रत्यक्ष 1000 ते 2000 नोकऱ्या आणि अप्रत्यक्ष जाधवसाहेब 3 ते 5000 नोकऱ्या आपल्या कोकणातल्या तरुण तरुणींना रत्नागिरीमध्ये उपलब्ध होतील. त्याचबरोबर ॲक्युरेट इंडस्ट्रियल कंट्रोल प्रायव्हेट लिमिटेड ह्यांच्याबरोबर जिथे आम्ही फिजेदूर गिरियेमध्ये अध्यक्ष महोदय त्यांना जमीन दिलेली आहे आणि त्या प्रकल्पामुळे प्रत्यक्ष 1800 तर अप्रत्यक्ष जवळपास 19,200 नोकऱ्या या उपलब्ध होऊ शकतात अशा पद्धतीचा तो प्रकल्प आहे. तिसरं म्हणजे DPC कन्स्ट्रक्शन इंडिया लिमिटेड कारंजा खाडीमध्ये उरणमध्ये हा प्रकल्प रायगडमध्ये आमच्या गोगावले साहेब आहेत, आमच्या आदिती नाही आहेत पण त्यांच्या रायगडमध्ये येत आहे. तिथेही आपल्याला प्रत्यक्ष जवळपास 1150 आणि अप्रत्यक्ष जवळपास 2500 नोकऱ्या या जाधवसाहेब रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि रायगड हे सुरुवातीलाच 1 ते 1.5 वर्षामध्ये अध्यक्ष महोदय आपण एवढं काम या बंदर आणि मत्स्य व्यवसाय खात्यामध्ये सुरू केलेलं आहे.